नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम पाहणार आहोत. हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला 5 मार्कासाठी विचारला जातो. या प्रश्नामध्ये 5 पॉईंट ऑलरेडी दिलेले असतात, कवितासुद्धा दिलेली असते आणि या 5 पॉईंटच्या मदतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. बघा, आता पहिला पॉईंट असा आहे, टायटल ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं नाव किंवा कवितेचं शीर्षक, याला अर्धा मार्क असतो. द पोएट ऑफ द पोएम, या कवितेचे कवी कोण आहेत त्याचं नाव आपल्याला लिहायचं असते आणि त्यासाठी आपल्याला अर्धा मार्क मिळतो. देन राईम स्कीमसाठी 1 मार्क असतो. फिगर ऑफ स्पीच यासाठी 1 मार्क असतो म्हणजे अलंकार. आणि लास्ट पॉईंट आहे सेंट्रल आयडिया और थीम, या कवितेची थीम काय आहे किंवा सेंट्रल आयडिया कोणती आहे ते लिहिलं आपण योग्यरित्या तर आपल्याला त्याला 2 मार्क असतात. म्हणजे असे टोटल आपल्याला या 5 पॉईंटसाठी 5 मार्क असतात. ठीक आहे. आणि हा प्रश्न मार्क्स स्कोअर करण्यासाठी खूप छान असतो, म्हणजे आपण जास्तीत जास्त मार्क यामध्ये मिळवू शकतो. तर त्यासाठी आपण एक कविता एक्झाम्पल म्हणून घेतलेली आहे. त्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला ॲप्रिसिएशन कसं करायचं हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. हे 5 पॉईंट सगळ्यांना माहिती आहेत. वन्स अगेन आय एम गोइंग टू रीड दॅट. टायटल ऑफ द पोएम. फॉर दिस पॉईंट हाफ मार्क इज गिवन. सेकंड पॉईंट इज दॅट द पोएट ऑफ द पोएम. दिस पॉईंट ऑल्सो इज गिवन हाफ मार्क्स. Next point is rhyme scheme. For the rhyme scheme, 1 point or 1 mark is given. The next point is that figure of speech. To this point, a mark is given or 1 mark is given. And then the last point is that central idea or theme. For the last point, we will be given 2 points or 2 marks. Okay. Now we have an example. A teenager's prayer. This is the first poem of our syllabus or in our English textbook. इंग्लिश टेक्स्टबुकमधली सगळ्यात पहिली कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर. आणि या कवितेचं ॲप्रिशिएशन आपल्याला कसं करायचं या 5 पॉईंटच्या मदतीने हे आपण सहज आणि सोप्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. नंतर तुम्हाला कोणत्याही कवितेचं ॲप्रिशिएशन लिहिण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. देअर विल नॉट बी एनी टाईप ऑफ डिफिकल्टीज व्हाईल रायटिंग और अटेम्प्टिंग दिस क्वेश्चन. Okay, see that. This is a simple poem and very good poem. We know that what is the theme of this poem because we have learned this poem. A teenager's prayer या कवितेमध्ये जवळपास 1, 2, 3, 4, 5 स्टांजा दिलेले आहेत आणि या 5 स्टांजाच्या मदतीने आपल्याला या 5 पॉईंटच्या आधारे याचं ॲप्रिशिएशन करायचं आहे. तर बघू आपण कसं करायचं. जसं पहिला पॉईंट होता बघा, मी माझ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला. थोडे आपण वाक्य चेंज केलं तरी चालते आणि ते वाक्य कशा प्रकारे चेंज करायचे हे सुद्धा आपण बघू. बघा, या ठिकाणी पहिला पॉईंट होता टायटल ऑफ द पोएम, कवितेचं शीर्षक काय किंवा कवितेचं नाव काय. आता या ठिकाणी मी सरळ असं वाक्य लिहिलं, द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. ओके, तुम्ही असंही लिहू शकता किंवा असंही म्हणू शकता अ टीनेजर्स प्रेयर इज द टायटल ऑफ दिस पोएम असंही म्हणू शकता किंवा तुम्ही असंही लिहू शकता द नेम ऑफ दिस पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही वाक्य लिहू शकता. But the condition is that there should not be any type of grammatical mistake while writing these answers. Okay, the title of this poem is a teenager's prayer. Okay, आणि हे लिहित असताना फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जसं टायटल आहे तसंच लिहायचं. आता अनेक वेळा काय होते बघा, हे टीनेजर्स प्रेयर आहे, या ठिकाणी कोणी लिहित नाही, अ टीनेजर्स प्रेयर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. टायटल म्हटलं तर पूर्ण टायटलच आपल्याला लिहायचं आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल जरी असलं वी हॅव टू यूज दॅट. ओके, नाव द सेकंड पॉईंट इज दॅट द पोएट ऑफ द पोएम, या कवितेचे कवी कोण आहेत. आता या ठिकाणी बघा, मी सोप्या पद्धतीने एक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केला. आपल्याला साधेच वाक्य घ्यायचे की जेणेकरून आपल्याकडून ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होणार नाहीत. द पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स. द पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स. आता हे वाक्य आपण अनेक दुसऱ्या पर्यायानं कसं लिहू शकतो. द पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स असंही म्हणू शकता किंवा असंही म्हणू शकता दिस पोएम इज कंपोज्ड बाय जे मोर्स असंही म्हणू शकता किंवा असे म्हणू शकतो आपण जे मोर्स इज द नेम ऑफ द पोएट ऑफ दिस पोएम असे म्हणू शकता. म्हणजे मीन्स वी हॅव मेनी टाईप्स ऑफ अल्टरनेटिव्स टू गिव्ह द आन्सर टू दिस क्वेश्चन ऑर टू दिस पॉईंट. ओके, द पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स किंवा दिस पोएम इज कंपोज्ड बाय जे मोर्स किंवा द नेम ऑफ द पोएट इज जे मोर्स किंवा जे मोर्स इज द नेम ऑफ द पोएट ऑफ दिस पोएम. म्हणजे या तिन्ही वाक्यापैकी कोणताही तुम्ही वाक्य घेऊ शकता. म्हणजे बघा, पहिला पॉईंट आहे द टायटल ऑफ द पोएम, याला अर्धा मार्क असतो. म्हणजे अर्धा मार्क सहज आपल्याला मिळतोच. म्हणजे यामध्ये जास्त विचार करायची काही गरज नाही, टायटल सगळ्यांना समजते.
दिलेली कविता असते त्याला जे टायटल असते ते सगळ्यांना माहीत असते काय टायटल आहे, त्यामुळे अर्धा मार्क आपला कुठेही जात नाही. डेफिनेटली वी विल गेट हाफ मार्क्स इन द फर्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट इज दॅट द पोएट ऑफ द पोएम. इन दिस पॉईंट ऑल्सो और इन दिस आन्सर ऑल्सो वी विल गेट हाफ मार्क्स, नो डाऊट. नाव द थर्ड पॉईंट इज द राईम स्कीम. कवितेची राईम स्कीम आपल्याला लिहायची असते. राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्स यामध्ये दोन गोष्टींमध्ये फरक आहे आपल्याला माहीत आहे. रायमिंग वर्ड्सनुसारच आपण रायमिंग स्कीम तयार करत असतो, हे मात्र निश्चित आहे. आता हे आपण क्लासमध्ये असताना किंवा ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपण अनेक वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केला की राईम स्कीम कशी काढायची असते. आता एक उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, मी या ठिकाणी डायरेक्ट उत्तर लिहिलं आहे. द राईम स्कीम यूज्ड इन द पोयम इज ABCB स्लॅश, म्हणजे एकतर असं लिहा किंवा असे लिहा, ABCB कसंही लिहिलं तरी चालते. परंतु राईम स्कीम लिहित असताना किंवा राईम स्कीमचं उत्तर लिहित असताना फक्त ABCB एवढं न लिहिता थोडं वाक्यात उपयोग केला तर बरं होईल. कारण त्याला 1 मार्क असतो आणि 1 मार्कासाठी किमान एका वाक्यामध्ये लिहिणं गरजेचं असते. जसं मी या ठिकाणी लिहिलं आहे, द राईम स्कीम यूज्ड इन द पोएम इज ABCB और ABCB. फक्त डॅश डॅश केला पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये सरळ सरळ ABCB लिहिलं. दोन्हीपैकी कसं लिहा, यू विल बी गिवन 1 पॉईंट, तुम्हाला 1 मार्क मिळेलच. ठीक आहे, म्हणजे द राईम स्कीम यूज्ड इन द पोयम असं लिहा किंवा द राईम स्कीम इज इन द पोयम असं लिहा किंवा ABCB इज द राईम स्कीम यूज्ड इन द पोयम असं लिहा. म्हणजे वाक्य कसे तुम्ही उलटा सुलटा करा, परंतु वाक्यात उपयोग केला तर बरं होईल. ठीक आहे, आता आपण थोडक्यात आणि 1 मिनिटामध्ये बघू की राईम स्कीम कशी लिहायची असते किंवा कशी समजून घ्यायची असते. आपण आधीच बोललो की विथ द हेल्प ऑफ द रायमिंग वर्ड्स वी कॅन आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ द पोयम. नाव लुक ॲट द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोयम. Okay, see that this is the first stanza of this poem. I am going to read that. Each day brings new beginnings, decisions I must take. I am the only one to choose the road that I will take. आता या ठिकाणी आपल्याला रायमिंग स्कीम शोधा किंवा रायमिंग स्कीम सांगा असं म्हटलं तर आपण आधी बोललो की रायमिंग वर्ड्स आहेत किंवा नाही यावरून रायमिंग स्कीम कळत असते. ठीक आहे, तर यामध्ये रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात, मेक आणि टेक. ठीक आहे, म्हणजेच रायमिंग स्कीम या स्टांजामधून आपल्याला मिळू शकते. तर पहिल्या लाईनला कधी आपल्याला काय द्यायचा असतो, ए द्यायचा असतो. मग तो कोणताही शब्द असो. या ठिकाणी शेवटी काय बिगिनिंग्स आहे, याला ए दिला आपण. आता बिगिनिंग्सला दुसऱ्या लाईनमधला शेवटचा मॅच होतो का, राईम होतो का. आता बघा मेक दिलेला आहे, जे पहिल्या वेळेस बिगिनिंग्स आहे, दुसऱ्या वेळेस मेक आहे आणि बिगिनिंग्स आणि मेक हे दोन्ही शब्द एकमेकाला राईम होत नाहीत, म्हणून दुसऱ्याला आपण बी द्यायचं. पहिल्याला ए, दुसऱ्याला बी. तिसरा चूज शब्द आहे. आता चूज हा वरच्या दोनपैकी कशालाही मॅच होत नाही किंवा राईम होत नाही. मेकला नाही होत आणि बिगिनिंग्सला पण होत नाही, त्यामुळे चूजला आपण काय द्यायचं, ABC द्यायचं. ओके, नाव देर इज अ लास्ट वर्ड टेक शब्द आहे. आता टेक आणि मेक मॅच होतो, मग मेकला आपण आधी काय दिलं होतं, बी दिलं होतं, बरोबर, म्हणून टेकला सुद्धा आपण बी द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे ABCB ही एक रायमिंग स्कीम तयार होते. ठीक आहे, यावर जास्त काही चर्चा करायची गरज नाही मला असं वाटते. ओके, रायमिंग स्कीम सगळ्यांना काढता येते. इफ यू आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स देन यू विल गेट द रायमिंग स्कीम. ओके, नाव द फोर्थ पॉईंट इज दॅट मीन्स आपल्याला बघा वरच्या 2 पॉईंटला अर्धा मार्क मिळाला, तिसऱ्या पॉईंटला आपल्याला 1 मार्क मिळाला. देन फोर्थ पॉईंट इज द फिगर ऑफ स्पीच, अलंकार. या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे अलंकार आपल्याला पाहायला मिळतात. आता अनेक विद्यार्थी काय करतात, या पॉईंटचं उत्तर लिहित असताना फक्त अलंकाराचं नाव लिहितात. फॉर एक्झाम्पल अलिट्रेशन आहे, इन्व्हर्जन आहे, पर्सोनिफिकेशन आहे, ओनोमोटोपी आहे, काहीतरी एक नाव लिहितात आणि मग समोरचा सेंट्रल आयडी हा पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करतात. परंतु याला 1 मार्क असतो आणि परीक्षेमध्ये किमान असं अपेक्षित असते की जो कोणता तुम्ही अलंकार लिहिणार आहात, म्हणजे व्हॉट एव्हर द फिगर ऑफ स्पीच यू आर गोइंग टू राईट देअर, यू मस्ट नो द एक्झाम्पल ऑफ दॅट फिगर ऑफ स्पीच अँड यू मस्ट मेन्शन दॅट एक्झाम्पल इन द क्वेश्चन पेपर, इन द आन्सर शीट ऑल्सो. देअरफॉर मीन्स ही एवढं काही पुरेसं नाही की अलिट्रेशनच एक एवढा शब्द लिहिला म्हणजे तुम्हाला 1 मार्क मिळेल. होऊ शकते की पेपरमध्ये काही नवीन नियम लागू होतील आणि त्या नवीन नियमानुसार अलंकारासहित तुम्हाला एक उदाहरण लिहिणं गरजेचं आहे असं सांगलं जाईल. त्यामुळे एक उदाहरण आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, नाव सी दॅट अलिट्रेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अलिट्रेशन हॅज बीन यूज्ड इन द पोयम, किंवा तुम्ही असं म्हणू शकता अलिट्रेशन इज यूज्ड इन द पोयम, किंवा असे म्हणू शकता देर इज अलिट्रेशन इन द पोयम असे म्हणू शकता. देन एक्झाम्पल इजी. एक्झाम्पल कोणते आपल्याला ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता यामध्ये अलिट्रेशन कसं आहे हे आपल्याला आधी माहीत पाहिजे. म्हणजे किमान आपल्याला 4-5 अलंकाराचे डेफिनेशन्स माहीत पाहिजेत, म्हणजे पटकन लाईन आपल्याला ओळखता आली पाहिजे. तुम्हाला जर म्हणायचं आहे की देअर इज अलिट्रेशन इन दिस पोयम, मग अलिट्रेशन काय आहे आणि कोणत्या लाईनमध्ये आहे, वी मस्ट नो दॅट बिकॉज वी आर गोइंग टू मेन्शन दॅट लाईन इन द आन्सर शीट. देअर फॉर द डेफिनेशन ऑर द क्लिअर ऑर द करेक्ट डेफिनेशन ऑफ द
फिगर ऑफ स्पीच शुड बी नोन बाय अस. म्हणून या ठिकाणी बघा अलिट्रेशन म्हटलेलं आहे. मग अलिट्रेशन या ठिकाणी ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, या ठिकाणी डी आणि डी, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन, डी आणि डी याचा साऊंड जे हे सेम आहे. म्हणजे एका ओळीमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दाचे जर बिगिनिंग साऊंड जर सारखे असतील तर अशा वेळेला आपण त्या ओळीमध्ये अलिट्रेशन आहे असं म्हणतो. मीन्स बिगिनिंग साऊंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी डी डी आलेला आहे. होऊ शकते एखाद्या वेळेस डी डी नाही येणार, म्हणजे सेम अल्फाबेट नाही येणार, परंतु साऊंड सेम असेल. मग अशा वेळेला तरीही अलिट्रेशन आहे असं समजले जाते. ओके, सांगायचा प्रयत्न हेच आहे की त्या ठिकाणी अल्फाबेटला महत्त्व नाही तर साऊंडला महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी अलिट्रेशन ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड या लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता या ठिकाणी दुसरा एक अलंकार मी लिहिला, एकच आपल्याला अलंकार लिहायचा आहे. म्हणजे मिनिमम अ फिगर ऑफ स्पीच शुड बी मेन्शन इन दिस पॉईंट अँड फॉर दॅट पॉईंट यू विल बी गिवन 1 मार्क. मीन्स देर इज नो नीड टू मेन्शन 2 or more than 2 figure of speech in this point because 1 point is enough to get 1 mark or 1 point. ओके, पण सहज म्हणून एक एक्झाम्पल म्हणून एक दुसरं एक या ठिकाणी दिलेलं आहे, इन्व्हर्जन. ओके, इन्व्हर्जन हॅज बीन यूज्ड इन द पोएम. आणि इन्व्हर्जन कोणत्या लाईनमध्ये यूज केलेलं आहे ते एक एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलं आहे, डिसिजन आय मस्ट टेक, डिसिजन्स आय मस्ट टेक. ठीक आहे, अलिट्रेशनचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे. याचा 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्दाचा बिगिनिंग साऊंड सेम असला पाहिजे. इन्व्हर्जन म्हणजे काय, जे काही ग्रॅमॅटिकल करेक्ट वाक्य असते किंवा सरळ वाक्य असते ते वाक्य थोडं उलटं सुलटं करून लिहिणं. आता या ठिकाणी बघा डिसिजन्स आय मस्ट टेक असं वाक्य दिलं आहे, बट ॲक्च्युली हे कसं असायला पाहिजे होतं, हाऊ इट शुड हॅव बीन, हे असं पाहिजे होतं, आय मस्ट टेक डिसिजन्स, आय मस्ट टेक डिसिजन्स. म्हणजेच या ठिकाणी थोडं उलटं सुलटं केलं. त्यामुळे या कवितेमध्ये किंवा या लाईनमध्ये इन्व्हर्जन आहे असं म्हटलं जाते. अलिट्रेशन, इन्व्हर्जन, आणखी कोणता अलंकार असेल, कितीही अलंकार असो, आपल्याला एकच उदाहरण लिहायचं, नाव लिहायचं त्याचं आणि त्याचं एक एक्झाम्पल लिहायचं. ओके, आणि यालाच 1 मार्क दिला जातो. देन द लास्ट पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज सेंट्रल आयडिया. बिकॉज सेंट्रल आयडिया जी लिहायची असते ती आपल्याला सगळी मनानंच लिहायची असते. मनानं लिहायची असते आणि लिहिल्यानंतर त्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या नाही पाहिजेत, हे महत्त्वाचं असते. ओके, कारण की बघा अनेक वेळा काय होते की आपण सेंट्रल आयडिया लिहिण्याचा प्रयत्न करतो पण कधी स्पेलिंग मिस्टेक्स होतात, बरोबर, त्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतात आणि अशामुळे जे 2 मार्क आपल्याला मिळणारे असतात ते 2पैकी 2 न मिळता 1 मार्क किंवा 1.5 मार्क मिळतो आणि मग टोटल आपल्याला 4, 4.5 असे मार्क्स मिळतात. ओके, म्हणून सेंट्रल आयडिया आपल्याला लिहित असताना सिंपल वाक्य वापरलं तरी चालतात, परंतु त्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसावेत. ओके, आता मी कशी लिहिली बघा, द थीम ऑफ द पोयम रिव्हॉल्व्स अराउंड द टीनेजर्स प्रॉब्लेम्स ऑफ चूजिंग राईट पाथ. ओके, म्हणजेच या कवितेमध्ये जे काही टीनेजर्स आहेत त्या टीनेजरचे प्रॉब्लेम काय असतात की योग्य पाथ म्हणजे योग्य रस्ता किंवा योग्य दिशा कशी निवडायची, दे कॅनॉट डिसाईड. दिस इज द मेन थीम ऑफ दिस पोयम. सो द टीनेजर इन द पोयम प्रेज गॉड टू शो हिम द प्रॉपर डायरेक्शन टू अचीव द सक्सेस. म्हणून या टीनेजर्स प्रेयर या कवितेमध्ये एक टीनेजर काय करतो, देवाला प्रार्थना करतो की मला एक चांगला मार्ग दाखवा की जेणेकरून मी सक्सेस मिळू शकेल. ओके, दिस वॉज द थीम और दिस इज द थीम ऑफ द poem. Now we might have understood how to attempt this question. With the help of the 5 points we have to write down the appreciation of the poem and I think that it's very easy task. आपल्यासाठी अगदी सोपं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहायचं आहे. आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ओके, थँक्यू.